श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः। व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं। श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 65व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे विष्णुमंगल येथील चातुर्मास. त्यावेळी चातुर्मासाचा काळ जवळ येऊन ठेपला होता. आपल्या प्रजेच्या वतीने जयसिंह राजाने विष्णुमंगल येथेच श्री मध्वांनी चातुर्मास दीक्षेसाठी थांबावे अशी प्रार्थना पुढे ठेवली. राजाची अंतःकरणभरित प्रार्थना श्री मध्वांनी अव्हेरली नाही. त्यांची त्यासाठी संमती मिळता क्षणीच सज्जन समुदायास झालेला आनंद अपार होता. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. काय आपले सद्भाग्य, किती महनीय व्यक्ती ही आमच्या येथे हे चातुर्मास दीक्षा स्वीकारणार आहेत. या काळात त्यांच्या दर्शनाचा लाभ आपणास घेता येणार आणि त्यामुळे आपलाही उद्धार होणार. आपले पूर्व सुकृत म्हणूनच एवढ्या दीर्घ काळापर्यंत आपणास त्यांचा उपदेश श्रवण करण्याचे भाग्य लाभणार आहे. मागील कित्येक जन्मीच्या सुकृताचेच हे फळ आपणास मिळणार आहे. आमच्या वाट्याला हे भाग्य दिल्याबद्दल भगवंताचे आम्ही चिरऋणी आहोत, अशीच तेथील सज्जनांची सद्भावना होती. परंतु तेथील दुर्जनांचा मनोभाव मात्र यास विरुद्ध असा होता. त्यांना मिटवून टाकण्यासाठी आपण केलेले सारे प्रयत्न व्यर्थ गेले. सर्वच वादांमध्ये आपण पराभूत झालो. ग्रंथापहरणासारख्या कृत्यांनी आपली मानहानी झाली. त्यांना काय मिळाले तर अत्युच्च असा राजगौरव आणि जनमान्यताही. आता आपण ताठमानेने समाजात वावरावे तरी कसे, अशा विवंचनेत त्यांची मने पोखरू निघाली. सूर्याचा उदय असाच असतो. सूर्योदयामुळे कमलपुष्पे फुलतात आणि कुमुदिनी मिटतात. पुढील मुद्दा आहे लोकगुरूंचे नित्यान्हिक. तेथे श्री मध्वांचे आन्हिक सदाचार दर्पण रूपाने विद्वन्मान्य झाले. प्रतिदिनी अरुणोदयाच्या काळी उत्तम प्रहरी, नदी स्नान, नंतर जपादींचे अनुष्ठान, योग्य योगासनात बसून अनंत गुणपूर्ण श्री नारायणाचे ध्यान. तोपर्यंत दंतकाष्टांनी दंतधावनादी उरकून त्यांचा शिष्यवृंद त्या तीर्थात म्हणजे नदीत स्नान करून पवित्र होई. नंतर गुरूंनी केलेल्या उपदेशानुसार जपादी कार्यात व्यस्त असत. त्यांचा शिष्यवर्गही तसाच होता. गुरु निजेपर्यंत जागे राहून त्यांच्या उठण्यापूर्वीच उठून त्यांच्या सेवेत हजर होत असत. अशा गुरु सेवेशिवाय कधीही मुक्तीसारखा परमपुरुषार्थ प्राप्त होणे शक्य नाही. अर्धी रात्र उलटेपर्यंत जागे राहून अरुणोदयापूर्वी जागे होण्याची दीक्षा अपरोक्ष ज्ञान साधना प्राप्तीसाठी एक श्रेष्ठ तपस्याच होती. एकदा गुरुसेवेत असणारा एक शिष्य श्रवण मननादी कार्यातही व्यस्त होता, म्हणून त्यास रात्री निजण्यास खूप उशीर झाला. खरे पाहता त्याचे कार्य पहाटे गुरूंच्या स्नानादीसाठी अंगवस्त्रादींची त्यांना सिद्धता करून देण्याचे होते. परंतु त्याला पहाटे उठण्यास विलंब झाला. जाग येताच
आपल्याकडून झालेल्या अपराधाबद्दल खजील होऊन गुरुसेवेत तत्पर राहावे म्हणून त्याने धाव घेतली. पाहतो तर काय, गुरु स्वतःच आपली वस्त्रे घेऊन नदीकाठी पोहोचलेही होते. आपल्याकडून झालेल्या कर्तव्य लोपामुळे त्याला ओशाळल्यासारखे वाटले. आपल्याला न उठविता गुरु स्वतःची वस्त्रे स्वतःच घेऊन गेल्याचे पाहून त्यांच्या अंतःकरणातील करुणा, दया पाहून शिष्याला त्यांच्याबद्दल परमगौरवाची भावना निर्माण झाली. पहाटे योग्य वेळी उठून का बरे तुला नेमून दिलेले कर्तव्य पार पाडले नाहीस, असा त्यांचा आक्षेप येण्याऐवजी गुरूंनी शिष्याकडे वत्सलपूर्ण अशा प्रेमळ कटाक्षाने पाहिले. त्यामुळे त्या शिष्याच्या मनातील गुरूंविषयीचा भक्तिभाव सहस्रपटीने वाढला. श्री मध्व शिष्यांनी या बाबतीतही आपला आदर्श ठेवला, हे त्यांचे आणखीन एक वैशिष्ट्य. मठातील परिवारांमध्ये सामान्य वर्गातील लोक श्री मध्वांच्या संपर्कात येऊन पाठ प्रवचनादी कार्यात व्यस्त राहू लागले. मठांची व्यवस्था अशा प्रकारे ज्ञान कार्यासाठी असावी. ज्ञानासक्ती असणाऱ्यांनाच मठात प्रवेश असावा. मठातील लोकांना आणि सेवकांना ज्ञानकार्यात सहभागी होणे अनिवार्य असले पाहिजे. अन्यथा इतरांसाठी ज्ञानकार्याचे धडे घालून देणाऱ्या मठांऐवजी ज्ञानकार्यांपासून दूर राहण्याचे धडे मठांकडून अप्रत्यक्षपणे लोकांना मिळेल. येथे श्री मध्वांच्या वात्सल्याची एक वेगळीच बाजू आपल्या समोर येते. विलंब केलेल्या शिष्याप्रती क्रोध न करता त्यांनी दर्शविलेली क्षमाशीलतेचे येथे दर्शन होते. या त्यांच्या वृत्तीमागे शिष्याबद्दलचा व्यामोह नव्हता. त्याच्यावर रागावल्यास तो मठातून पळून जाईल याचीही भीती नव्हती. परंतु श्रवण मननादीसाठी त्याने बरीच रात्र जागून काढली होती, म्हणून त्याच्या अभ्यासू वृत्तीवरचे ते प्रेम होते. जगण्यामागचा हेतू जाणून घेणाऱ्याबद्दलचा त्यांचा तो दृष्टिकोन होता. या प्रकारे मठाच्या व्यवस्थापनादी बाबतीतही आणि एकंदरीत प्रत्येक कार्यासाठीच परमादर्श घालून देणारे ते महागुरूच होत. याचसाठी ते त्रैलोक्याचार्य ठरतात. पुढील मुद्दा आहे उषःकालीन देवपूजा. तेथील देवस्थानाच्या उजव्या हाताच्या दिशेकडील चक्रतीर्थात स्नान करून अनुष्ठानपूर्वक श्री मध्व श्री भगवंताच्या पूजेला प्रारंभ करीत. पूजेचा प्रारंभ निर्माल्य विसर्जन पूजेने होत असे. त्या निर्माल्य विसर्जनात शिष्यांना आणखीन एक आश्चर्य आढळले. निर्माल्य पुष्पांमध्ये तुपाप्रमाणे जमलेला गोठलेला अपूर्व असा एक पदार्थ आढळत असे. खरे पाहता त्या रूपाने अमृत प्राप्त झाल्याचे समजताच आपल्या गुरूंनी केलेल्या पूजेचे वैभव त्यांना समजले व ते रोमांचितही झाले. निर्माल्य विसर्जनाची पूजा सूर्योदयापूर्वीच झाली पाहिजे, हे तत्व श्रीमध्व दाखवून देत असत. त्या प्रकारे निर्माल्य विसर्जन पूजेनंतर ते स्वतः निर्माल्य तीर्थ घेत व शिष्यांनाही देत असत. अशा प्रकारे निर्माल्य पूजेचे तीर्थ स्वीकार केल्यास 12 वर्षपर्यंत उपवास व्रताचरण केल्याने मिळणाऱ्या पुण्यासमान असल्याचे शास्त्रात वर्णिलेले आहे. त्यातूनही श्री मध्वांच्या हस्ते मिळणारे ते परमपावन तीर्थ, त्याचे मोल काय सांगावे. निर्माल्य पूजा होईपर्यंत पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला असे. ज्याप्रमाणे सिंह
आपल्या नखाग्रांनी हत्तीचे कुंभस्थल फाडतो, तद्वत सूर्यही आपल्या किरणांनी अंधार नष्ट करतो. मठामध्ये हळूहळू सूर्यकिरणांचा जसा शिरकाव होऊ लागे, तेव्हा जपकार्य करणाऱ्या शिष्यांना पाठाची वेळ झाल्याची चाहूल लागे. योगपीठावर विराजित गुरूंभोवती सारे शिष्य वर्तुळाकाराने गुरूंसमोर आसनस्थ होत. अध्ययनास त्यावेळी आवश्यक असणारे ग्रंथ उघडून त्या दिवशी ज्या भागावर पाठ अध्ययन करायचे असेल त्याकडे उत्साहभरित होऊन पाठाचा, त्या ग्रंथाचा भाग अध्ययनासाठी तयार ठेवीत. गुरुमध्व ओंकार उच्चार करून पाठास प्रारंभ करीत. ओंकाराचा उच्चार करून झाल्यानंतरच पाठाचा प्रारंभ करण्याबद्दलचे तत्वही येथे सूचित होते. पुढे ते ज्याप्रमाणे जेव्हा ग्रंथाचा भाग पठणासाठी घेत, म्हणजे पाठासाठी घेत असत, तेव्हा त्याचे श्रवण करताना शिष्यांना एक नूतन अशी अनुभूती होत असे. पाठ चालू असताना शिष्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे तेव्हाच्या तेव्हाच निरसन करून शिष्यांचे पूर्ण समाधान करीत असत. अशा प्रकारे त्यांचा पाठ्यक्रम गगनमध्यातील सूर्य पश्चिम दिशेला ढळण्यास प्रारंभ करेपर्यंत चालतच असे. आज आपण येथेच थांबत आहोत. ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार.